पुणे स्टेशन लगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात असलेली महत्त्वपूर्ण जागा पुन्हा शासनाच्या ताब्यात आणून ती पूर्णतः सार्वजनिक हितासाठी वापरण्याच्या दिशेने ठोस निर्णय प्रक्रिया सुरू झाली आहे। विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या पुढाकारातून झालेल्या या आढावा बैठकीनंतर संबंधित विभागांनी कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर आवश्यक कारवाई सुरू केल्याने या जागेवरील खासगी व्यावसायिक विकासाला स्पष्टपणे लगाम घालण्यात आला आहे। नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या कामकाजाबाबत नीलम गोरे यांनी आज पत्रकारांना माहिती दिली। त्या म्हणाल्या, ही जागा पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती, त्यानंतर ती MSRDCकडे हस्तांतरित करण्यात आली आणि पुढे खासगी विकसक NG व्हेंचर्स यांना 60 वर्षाच्या भाडे कराराने देण्यात आली होती। मात्र ही प्रक्रिया शासनाने स्थगित केल्यानंतर संबंधित विकासकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। सदर जमीन ही सार्वजनिक हिताची असून प्रथम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच तिचा अंतिम उपयोग ठरवावा असे स्पष्ट निर्देश डॉक्टर गोरे यांनी दिले आहेत। या पार्श्वभूमीवर MSRDC तसेच पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती नीलम गोरे यांनी दिली। खासगी टॅक्सी, कॅब आणि बसेसमधील पॅनिक बटन व्यवस्था केवळ कागदावर राहू नये यासाठी डॉक्टर गोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली। राज्यातील 1,40,000 वाहनांची तपासणी करून लाईव्ह ट्रॅकिंगद्वारे ही यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। 1972च्या ज्या अत्याचार प्रकरणामुळे देशाचा बलात्कार विरोधी कायदा बदलला, त्या मथुराताई आज 72 वर्ष उपेक्षित जीवन जगत आहेत। डॉक्टर गोरे यांनी नागपूर अधिवेशन सुरू असताना स्वतः चंद्रपूरमधील नवरगाव येथे जाऊन त्यांची भेट घेतली। प्रशासकीय दिलासा जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊन मथुराताईंना तात्काळ पेन्शन, घरकुल, मोफत आरोग्य सेवा आणि त्यांच्या मुलांना रोजगाराची व्यवस्था करून दिल्याचं नीलम गोरे यांनी सांगितले। टाइम्स ऑफ इंडियाने त्याबद्दलचं एक वार्तांकन चांगलं प्रसिद्ध केलं होतं। मी अधिवेशनातून एक दिवस काढून मुद्दामून चंद्रपूरमधल्या नवरगाव या गावाला भेट दिली आणि तिथे तिची भेट घेतली। सरकारने तिला घर, रोजगार तसंच मुलांना काही काम देऊ केलेले आहे, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याच्यासाठी म्हणून आम्ही ग्रामसेवकाला नोडल ऑफिसर म्हणून या सगळ्या पुनर्वसनाचं नेमलं आणि मथुरेशी पण भेट घेतली। तिला दिलासा दिला। तिला जो काही त्रास आहे, पॅरालिसिस झालेला आहे, त्याच्याबद्दल सुद्धा तिला मदतीसाठी माननीय शिंदेसाहेब उपचारांसाठी पण लक्ष घालतायत आणि तो एक अतिशय महिला चळवळीच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा ठरला। त्याचबरोबर पुण्यामध्ये एक आंदोलन चाललेलं होतं 40 दिवस काही दिवसापासून, आणि त्यामध्ये पुणे स्टेशनच्या समोर जी जागा सार्वजनिक MSRDCची आहे, ती जागा एका कॅन्सरच्या हॉस्पिटलला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असं सरकारकडून परिपत्रक आलेलं होतं। पण प्रत्यक्षामध्ये मी जेव्हा बैठक घेतली तेव्हा लक्षात आलं की MSRDCने तो भूखंड एका खाजगी व्हेंचरला दिला होता। माननीय शिंदेसाहेबांनी मध्यस्थी करून तो व्हेंचरला दिलेला भूखंड रद्द करण्याचे निर्देश दिले MSRDCला। MSRDCला सांगितलं की त्याचे जे काय त्याच्याकडून पैसे घेतले होते तर त्याला स्टे द्या। स्टे दिल्यावरती तो कोर्टात गेला। तर कोर्टात गेल्याच्या नंतर आता त्याचे पैसे त्याला देऊन टाकावेत आणि हा जो प्लॉट आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीच वापरला जावा अशा प्रकारचे त्यांनी निर्देश दिलेत आणि त्यानुसार कोर्टामध्ये हा भूखंड परत मिळवून त्याचा उपयोग हा जनतेसाठी करणं आणि विशेषतः दलित समाजाच्याकडून ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या सजेशन्स, ऑब्जेक्शन्स मागवून घ्याव्यात अशा प्रकारची भूमिका नगरविकास विभागाने घेतलेली आहे। आणि नुकतंच महानगरपालिकेने काल मला त्यांचे नोट टिप्पणी सुद्धा पाठवलेली आहे। ती टिप्पणी पण मी तुम्हाला फॉरवर्ड करते। त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हा भूखंड परत घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय पूर्वी सुद्धा तिथे ती जागा जी आहे ती शेजारची जागा आंबेडकर स्मारकासाठी होती। तर पृथ्वीराज BP यांनी आम्हाला मीटिंगमध्ये सांगितलं की आम्ही ही जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी विकास करण्यासाठी देण्यासाठी म्हणून पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहोत।